नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 मार्च 2026. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अली अद्रकीचे बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती आपल्या अली उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, आज रोजी जे बाजारभाव चालू आहेत तर हे 41 रुपयापासून 42, 43, 44 रुपये लोक असे सौदे येऊ लागले आहेत. आणि काही ठिकाणी थोडेसे जे व्यापारी वर्ग आहेत तर ते थोडेसे कमीसुद्धा मागताना दिसत आहेत. तर मित्रांनो, याचं जे कारण आहे तर हे कारण म्हणजे बाहेरच्या देशामध्ये म्हणजे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहेत. म्हणजे युद्ध चालू आहेत आणि ही युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळं बऱ्याचसा ताणतणाव हा बाहेरच्या देशामध्ये निर्माण झाला आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या भारतीय बाजारपेठेवरती सुद्धा त्या ठिकाणी दिसू लागला आहे. कारण की तुम्ही काल परवा किंवा आजसुद्धा त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती गर्दी तुम्हाला दिसून आली असेल आणि सोशल मीडियावरती आणि न्यूज चॅनलवरती सुद्धा तुम्ही पेट्रोलच्या विषयी एक अफवा त्या ठिकाणी ऐकली असेल की पेट्रोल पंप बंद होणार आहेत, पेट्रोल त्या ठिकाणी संपणार आहेत. तर अशा चर्चासुद्धा त्या ठिकाणी दिसू लागल्या आहेत. कारण की मित्रांनो आपल्या देशामध्ये जिथला माल आपल्या देशामध्ये लागतो तिथलाच माल बाहेर हा निर्यात होत असतो. म्हणजे शेतीविषयक जिथला माल आहेत म्हणजे तांदूळ असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, कांदा असेल, अली अद्रक असेल, हळद असेल, बराचसा जो माल आहे तर हा माल बाहेरसुद्धा त्या ठिकाणी निर्यात होत असतो. आणि निर्यात होत असताना जे आपल्या देशामधले जे बंदरगाह आहेत, विशेष बंदरगाह म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आहेत, इकडं विशाखापट्टणमसुद्धा आहेत, गोव्यामध्ये सुद्धा आहेत. तर हे जे बंदरगाह आहेत हे बंदरगाह त्या ठिकाणी निर्यात थांबलेली आहेत, वाहतूक थांबलेली आहेत, रखडलेली आहेत. तर हे पूर्ण जे समुद्री मार्ग आहेत जहाजामार्फत ते आपल्या देशातला माल निर्यात होत असतो. तर ते समुद्री मार्ग त्या ठिकाणी रखडलेले आहेत कारण की ही युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहेत. आणि याच्यामध्ये इस्रायल आणि इराक या दोन्ही देशामध्ये त्या ठिकाणी तणाव वाढलेला आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या भारतीय बाजारपेठेवरती सुद्धा दिसून येत आहेत. तर मित्रांनो, याच कारणामुळं आपल्या देशामधले जे शेतकऱ्यांचे जे माल आहेत जसं कापूस असेल, सोयाबीन असेल आणि विशेष म्हणजे मक्का, हरभरा असेल तर यांचेसुद्धा रेट, मक्का, हरभरा याचेसुद्धा रेट त्या ठिकाणी आता कमी होताना दिसणार आहेत. डॉलर हरभऱ्याचे रेटसुद्धा त्या ठिकाणी 74-75 रुपये रेट अशी झालेली आहेत. सुरुवातीच्या म्हणजे 8-10 दिवसाच्या पिरियडमध्ये 80 रुपये, 78 रुपये अशी रेट होती. तर आता हे युद्धजन्य स्थितीमुळं हरभऱ्याचे रेटसुद्धा त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि मक्काचा जर का आपण विचार केला तर मक्का 14-15 रुपये अशी मक्का त्या ठिकाणी चालू आहेत. मित्रांनो, मागच्या वर्षीच्या मुकाबल्यामध्ये बऱ्याचशा मालाची यावर्षी त्या ठिकाणी रेट कमीच होती सुरुवातीलाच. आणि जर का अशी स्थिती निर्माण झाली तर अजूनसुद्धा आपल्या भारतीय शेतकऱ्यांची 100% अजूनसुद्धा रेट त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसणार आहेत. कारण की मित्रांनो, जितका माल आपल्या देशाला लागतो तितकाच माल बाहेरच्या देशाला आपल्या देशातून निर्यात होत असतो. आणि ही वाहतूक जी आहेत ही ठप्प झालेली आहेत, रखडलेली आहेत. बरेचसे शेतकरी बांधव आहेत, कांदा शेतकरी बांधव आहेत, त्याच्यानंतर केळी उत्पादक शेतकरी आहेत, त्याच्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकरीसुद्धा आहेत. तर यांनासुद्धा त्या ठिकाणी एक संकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपल्या शेतकरी बांधवावर हे 100% एक संकटच निर्माण होताना आपल्याला दिसणार आहेत. कारण की आता जे अली अद्रकीची रेट होती ते म्हणजे वाढू लागली होती. 45, 46, 47 रुपये रेट अली अद्रकीच्या बाजारामध्ये आपल्याला दिसू लागली होती. परंतु ही युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळं व्यापारी वर्गसुद्धा त्या ठिकाणी ठप्प झालेला आहेत. म्हणजे एक कमी दरानं त्या ठिकाणी रेट झालेली आहेत. तर याचं कारण म्हणजे हेच कारण आहेत, जितका माल आपल्या देशाला लागतो तितकाच माल बाहेरच्या देशातसुद्धा निर्यात होत असतो. आणि याचा जो परिणाम आहे तर याचा परिणाम आपल्या भारतीय बाजारपेठेवरती त्या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि जर का ही स्थिती आणखीन काही दिवस राहिली म्हणजे 8 दिवस किंवा 15 दिवस जर का राहिली तर आणखीन आपल्या देशामधला जे बाजार आहे हा 100% कोलमाडू शकतो. आणि मित्रांनो, जे आता पुढे लागणारे जे साहित्य खत असेल, औषध असेल तर खताच्या दरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाढ होताना दिसणार आहेत. कारण की खतसुद्धा आपल्याला बाहेरच्या देशातूनच त्या ठिकाणी आयात करावं लागतं. जर का अशी स्थिती निर्माण झाली तर खताचे रेटसुद्धा त्या ठिकाणी 100% वाढणार आहेत. तर मित्रांनो, अली अद्रकीच्या बाजाराबद्दल आज इतकंच होतं. 41, 42, 43 रुपये लोक अली अद्रकीचे बाजार चालू आहेत. 44 रुपये लोकसुद्धा त्या ठिकाणी बाजार चालू आहेत. परंतु ही स्थिती निर्माण झाल्यामुळं व्यापारी वर्गसुद्धा त्या ठिकाणी ठप झालेला आहेत. आणि जर का चांगला माल असेल तुमचा तर चांगल्या मालाला हा चांगल्याच रेट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या युद्धाबद्दल काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भागामध्ये काय सिच्युएशन आहे अली अद्रकीच्या बाजारभावाबद्दल ही सुद्धा
कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तर मित्रांनो, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर मित्रांनो, धन्यवाद.